आणि जी काय बी टीम ए टीम ही जी काय टीका करतात ही मुळात हास्यास्पद टीका आहे. मुळात काँग्रेस हीच भाजपची बी टीम आहे असं आम्ही गृहीत धरतो. एक जो उमेदवार आहे तो जन्माला येतानाच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला आहे, प्रणित शिंदे. त्यांचे वडील मुख्य नाना पटोले हे भाजपचे एजंट आहेत असं आमचे हे आहे, दावा आहे, असं आमचं म्हणणं आहे. कारण की काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री राहणारा अशोक चव्हाण यासारखा माणूस जर भाजपकडे जात असेल तर भाजप ही काँग्रेसची बी टीम नाही तर काय. नितीन गडकरींना पाडण्याचं दुःख या नाना पटोलेंना होते, कारण की त्यांचं पूर्वीचं काहीतरी घनिष्ठ संबंध ह्या भाजपसोबत आहेत. महाराष्ट्राची जी काय दूषित वातावरण आहे ते दूषित वातावरण, गढूळ वातावरण स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी वंचित वाडी वस्तीवर राहणाऱ्या आदिवासी, दलित, माळी, कुणबी ह्या सर्व जातींना घेऊन त्यांना तिकीट देणं म्हणजे खरं. नमस्कार, मी अमर गायकवाड तुमचं एम.एच. मराठी न्यूजमध्ये स्वागत करतो आहे. सध्या देशामध्ये निवडणुकीचं युगल वाजलं आहे. त्याच अनुषंगानं महाराष्ट्र असेल किंवा इतर लोकसभेतील पक्षाने आपापले उमेदवार देऊन खऱ्या अर्थानं एक पक्षबांधणी चालू केलेली आहे. त्याच अनुषंगानं महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, आणखीन स्वरूपी त्यांच्या जागा वाटपाचा तेढा आहे. त्याच अनुषंगानं एक आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व पंढरपूर तालुक्यातील ॲडव्होकेट रोहित एकमल्ले ह्या सर्व निवडणुका असेल, ह्या सर्व जागा वाटप असेल किंवा एकंदरीत ह्या महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, ह्या सर्वांचा एकंदरीत अभ्यास विश्लेषण ह्या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी रोहित एकमल्ले यांच्याकडे आलं. खऱ्या अर्थानं त्यांना आपण बेसिकली पहिला प्रश्न विचारू की खऱ्या अर्थानं ही लोकसभा आपण बघताय, एकंदरीत महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, सर्वांनी उमेदवार दिले. एकंदरीत जनतेच्या मनातील असेल किंवा सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न पडला आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला कुठला पक्ष पुढे होईल असं काय वाटते? आता आज जर आपण पाहिलं तर ह्या वर्षी आपण ह्या देशात 75वा अमृत महोत्सव, देशाच्या स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव आपण साजरा केलेला आहे. माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी हर घर तिरंगा ही मोहीम देखील या भारतात राबवलेली आहे. म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालेले आहे. तरी देखील हे जे महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, हे जे पक्ष आहेत त्यांचे आज निवडणूक लढवण्याची भूमिका जर काय असेल किंवा आज निवडणूक लढवण्याचे जर प्रश्न काय असतील तर तेच वारंवार जे प्रश्न असतात, बेसिक प्रश्न असतात जसे की आहे, तरी देखील त्यांच्याकडून हे प्रश्न त्यांच्याकडून सोडवले गेले नाहीत आणि अजून देखील तेच प्रश्न घेऊन ते जनतेसमोर जात आहेत. त्यामुळं ह्या दोन पक्षांच्या व्यतिरिक्त आपल्याला तिसरा पर्याय ह्या भारतात, या महाराष्ट्रात शोधावा लागेल. कारण की वारंवार जर तेच प्रश्न जर आपल्या समोर आणत असतील तर ही साफ जनतेची दिशाभूल आहे. एकंदरीत ह्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी जनतेला, सर्वसामान्य लोकांना कोणता तिसरा पर्याय निवडावा लागेल आणि त्यांचे प्रश्न सुटतील असा ह्या महाराष्ट्रामध्ये दुसरा चेहरा आपल्याला वाटतोय का? आणि आपल्या अभ्यासातून खऱ्या अर्थानं जर प्रश्न पाहिले तर आता एकंदरीत विषय आपण पाहताय सोपा आहे. विषय काय आहे, गेले 70-75 वर्षात काँग्रेसनं आणि BJPनं राज्य केलेलं आहे. ज्यावेळी काँग्रेसनं राज्य केलं तेव्हा 10-20 वर्षानंतर काँग्रेसला कंटाळून जनतेनं भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं त्यावेळी पुन्हा 10-20 वर्षानंतर, आता 2014 ते 2024 आहे, परत ह्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टीला हे माणसं कंटाळून परत काँग्रेसकडे वळण्याची भाषा आणि नॅरेटिव्ह सेट केलं जाते. परंतु ज्या काँग्रेसला कंटाळून आपण भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं परत त्याच काँग्रेसकडे आपण जाईल का? त्यामुळं तसं न करता आपल्याला तिसरा पर्याय म्हणून या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी अतिशय सक्षमपणे या ठिकाणी उभे आहे. त्यांना जाण आहे, त्यांना त्या वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व आंदोलन चालू आहेत. त्यामुळं एकंदरीत ही महाराष्ट्रातील, भारतातील परिस्थिती ही वाईट आहे, बिकट आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी ही जो काही तिसरा पर्याय आपल्या पुढे उभा ठाकलेला आहे त्या पर्यायाला सक्षमपणे आपण सर्वांनी त्या पर्यायाच्या पाठीमागे उभा राहून हे जे काही सर्व प्रश्न आहेत, आता आपण महाराष्ट्रात दलित अन्याय अत्याचाराचा प्रश्न एक मोठा उफाळून आलेला आहे. भाजपच्या सरकारमध्ये दलित अन्याय अत्याचारात वाढ झालेली आहे. या महाराष्ट्रात मागील 10 वर्षात 632 खून प्रकरणं झालेली आहेत दलितांवर. 632 खून प्रकरणं झालेली आहेत. कायद्यात त्या खून प्रकरणाची, खून झालेल्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याचं कायद्यात तरतुदी आहेत. त्यानुसार JR निघलेले आहेत, शासन निर्णय आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी ह्या भाजप सरकारकडून होताना दिसत नाही. यामुळं
वंचित बहुजन आघाडी हे सक्षम पर्याय आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातील सर्व जनता वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभी राहील. आपण म्हणताय की वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय आहे, पण एकंदरीत 2019ची जर आपण निवडणूक बघितली तर बाळासाहेबांनी 48 महाराष्ट्रातल्या जागा लढवल्या. त्याच अनुषंगानं भाजप असेल किंवा मित्रपक्ष असेल, वंचित बहुजन आघाडीवर आरोप करण्यात आले की 2019मध्ये वंचित बहुजन आघाडीने भाजपची बी टीम म्हणून काम केलं. हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीवर आरोप केले जातात. आता तेच चित्र 2024ला समोर येईल का, आज सुद्धा प्रश्न होतोय आणि आता सुद्धा तीच टीका केली जाते. आणि महाविकास आघाडीमधून त्यांना जागा वाटप असेल ह्या माध्यमातून त्यांना वगळण्यात आले. ह्याच्यावर काय? ही टीकाच हास्यास्पद आणि बालिशपणा ही टीका आहे. खऱ्या अर्थानं या भारताची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न जर कोणी केले असतील या 2024मध्ये, तर ते खरे प्रयत्न ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलेले आहेत. प्रत्येक वेळी बाळासाहेबांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी महाविकास आघाडीला आव्हान केलेलं आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचं आहे, आम्हाला संविधान वाचवायचं आहे. इंडिया आघाडीमध्ये खरगेजींना पत्र लिहून बाळासाहेबांनी सांगितले की आम्हाला इंडिया आघाडीमध्ये सामील व्हायचं आहे, आम्हाला संविधान वाचवायचं आहे. परंतु या महाराष्ट्रातील जे काही काँग्रेस आहे, शिवसेना आहे, उबाटा गटाची आणि शरद पवार आहेत, यांनाच मुळात बाळासाहेबांना महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्यायचं नव्हतं. कारण की जे काही काँग्रेस आहे त्या काँग्रेस हे दलित मतांना आपली मक्तेदारी किंवा आपल्या हक्काची मतं असं ती समजतं. आणि जी काही बी टीम, ए टीम ही जी काही टीका करतात ही मुळात हास्यास्पद टीका आहे. मुळात काँग्रेस हीच भाजपची बी टीम आहे असं आम्ही गृहीत धरतो. ज्यावेळी बाळासाहेबांनी 2019मध्ये निवडणुका लढवल्या आणि बाळासाहेबांमुळं काँग्रेसचे उमेदवार पडले असं त्यांचं म्हणणं असेल, तर अकोल्यामध्ये गेल्या वेळेस बाळासाहेब आंबेडकर हे 2 नंबरला होते आणि 3 नंबरला हे काँग्रेस होतं. आणि 3 नंबरच्या काँग्रेसला जेवढी मतं पडली तेवढ्याच मताच्या फरकाने बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी अकोल्यामधून पराभूत झाले होते. म्हणजे याचा अर्थ काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे. काँग्रेसच्या उमेदवारामुळे बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव झालेला आहे. आणि आज देखील अशी परिस्थिती पाहता बी टीम म्हणणं सोडा, ही काँग्रेस ही भाजपची ए टीमच आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण की काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री राहणारा अशोक चव्हाण यासारखा माणूस जर भाजपकडे जात असेल तर भाजप ही काँग्रेसची बी टीम नाही तर काय ए टीम आहे का असं म्हणण्यात येईल का. दुसरी गोष्ट, ज्यावेळी बाळासाहेबांची युतीचं गणित बिघडलं त्यावेळी बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात 7 जागेवर काँग्रेसला पाठिंबा देण्यास जाहीर केलं, पत्र लिहून जाहीर केलं. त्यामध्ये पहिली जागा छत्रपती शाहू महाराजांची वारस शाहू महाराजांना पहिली जागा कोल्हापुरात आपण त्यांना पाठिंबा जाहीर केला. दुसरी जागा नागपुरात जाहीर केली. नागपुरात जेव्हा जागा जाहीर केली तेव्हा नाना पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. नाना पटोलेचं वक्तव्य काय होतं की बाळासाहेबांना आम्ही काय पाठिंबा मागितला नव्हता आणि त्यांनी पाठिंबा दिलाय, तर ते पाठिंबा आपले नितीन गडकरींना पाडण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिलाय. आता म्हणजे की आता दिल्लीला जायची काही गरज नाही, माहिती तिकडे घ्या. आता दिल्लीला जायची काही गरज नाही. आता माझ्या पातळीवर मी जागा वाटपाचा पिढा सोडून जाईल, वेळ काय गेलेली नाही. मग त्यावेळेसच त्यांना कसं काय कळलं नाही. ज्यावेळी नितीन गडकरींच्या विरोधात बाळासाहेबांनी पाठिंबा दिला त्यावेळी हे नाना पटोले काय म्हणले की नितीन गडकरींना पाडण्यासाठी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. म्हणजे नितीन गडकरींना पाडण्याचं दुःख ह्या नाना पटोलेंना होते, कारण की त्यांचं पूर्वीचं काहीतरी घनिष्ठ संबंध ह्या भाजपसोबत आहेत. नाना पटोले हे भाजपचे एजंट आहेत असं आमचे हे आहे, दावा आहे. एकंदरीत आपण जर लोकसभेच्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर आता पहिली यादी जाहीर केली, त्यामध्ये नवीन बाळासाहेबांचं पहिल्यापासून धोरण आपण वंचित बहुजन आघाडीत बघताय, नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते. त्याच अनुषंगाने अमरावती असेल किंवा सोलापूर लोकसभा असेल, एक नवीन चेहरा जनतेच्या कधी सामोरे गेला नाही, त्या जनता कशी काय त्यांना पसंती देईल असं काय नवीन चेहरा ह्या 75 वर्षात काँग्रेसनं आणि आता भाजपनं सुद्धा जी काय पारंपरिक एखाद्या घराण्याची सत्ता टिकवण्याचं काम केलं त्याच्यावर बाळासाहेबांनी हा घाला घातलेला आहे. ज्या पद्धतीनं घराणेशाही टिकवण्याचं काम ह्या राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या यांनी केलेलं आहे. आणि ह्या घराणेशाहीच्या राजकारणात एखाद्या सर्वसामान्य माणसाला तिकीट देणं, एखाद्या छोट्या जातीतल्या माणसाला तिकीट देणं, एखाद्या
वाडी वस्तीवर राहणाऱ्या आदिवासी, दलित, माळी, कुणबी ह्या सर्व जातींना घेऊन त्यांना तिकीट देणं म्हणजे खऱ्या अर्थाने ही लोकशाहीचं हे असल्यासारखं, स्वागत असल्यासारखं आहे. कारण की यांच्याकडे कोण लक्ष देत नव्हतं. ह्या समाज सगळा दुर्लक्षित समाज आहे. यांच्याकडे कोण लक्ष देत नव्हतं. आजपर्यंत या सर्व प्रस्थापित पक्षांनी यांची फक्त मतं घेण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महाविकास आघाडीसोबत युतीसाठी प्रस्ताव किंवा बोलणी चालू होती, तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांचं पहिली अट अशी होती की तुम्ही मुस्लिम समाजाला कॅन्डिडेट द्या, तुम्ही ओबीसीला द्या, तुम्ही गरीब मराठ्यांना कॅन्डिडेट द्या. म्हणजे याचा अर्थ जी काय लोकशाहीच्या नावावर घराणेशाही किंवा हुकुमशाही चालू आहे ही मोडीत काढण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करत आहेत. जे काय नवीन चेहरे देत आहेत ते बाळासाहेब आंबेडकरांच्या किंवा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ते जनतेसमोर येत आहेत. आणि आमची काही लढाई ही चेहऱ्यावर नाही, तर आमची लढाई ही विचारधारेवर आहे. त्यामुळं आम्हाला कोणता चेहरा आहे, काय आहे, या चेहऱ्याचं आम्हाला देणं घेणं नाही. ज्या बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या आणि आंबेडकरी चळवळीच्या फुलेशाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराला घेऊन जाणारा उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तो उमेदवार, त्या उमेदवाराकडे पैसा नसेल, त्या उमेदवाराकडे राजकीय घराणेशाही नसेल, राजकीय पाठबळ नसेल, परंतु त्या उमेदवाराकडे विचारधारा असेल. त्यामुळं त्या उमेदवाराच्या मागं संपूर्ण जनता ही उभी राहील. एकंदरीत आपण पाहिलं तर पुणे असेल किंवा सोलापूर असेल किंवा अमरावती असेल, खऱ्या अर्थानं तिरंगी लढत आपल्या एकीकडे धनगेकर असतील, एकीकडे वसंत मोरे असतील, मुरलीधर असतील. सोलापूर जर आपण पाहिलं गेलं तर ज्या सोलापूर शहरातून किंवा सोलापूर जिल्ह्यातून देशाचे गृहमंत्री असं पद ज्याने भोगलं, त्यांच्या मुलगी सोलापूरमध्ये जे आमदार प्रणिताई शिंदे असतील, माळशिरसचे आमदार राम सातपुते असतील, दोन्ही आमदार चालू आता असतील. त्यात एक नवीन चेहरा राहुल गायकवाड यांचा नवीन वंचितनं दिलेला आहे. कशी या ठिकाणी लढत होईल आणि एक सामान्य कार्यकर्ता असून मग काय भूमिका वाटते ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण बघत असताना? ही सोलापूरची जी लढत आहे त्यात एक जो उमेदवार आहे तो जन्माला येतानाच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला आहे. प्रणित शिंदे, त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, राज्यपाल होते, त्यांच्या घरात सगळी पदं होती. त्या स्वतः 3 टर्म आमदार होत्या मध्यच्या सोलापूरच्या. त्यामुळं त्यांचं जे काही राजकीय घराणेशाहीचं अस्तित्व आहे ते फार मोठं आहे. दुसरा उमेदवार जर बघितला राम सातपुते, तो राम सातपुते स्वतःला ऊसतोड कामगाराचा मुलगा समजतो. परंतु ऊसतोड कामगाराचा मुलगा आज 5 वर्षात जर आमदार झाला तर त्याची प्रॉपर्टी कोट्यवधीत होते. 5 वर्षात कुठल्या आमदाराची कसं काय एवढं कोट्यवधी प्रॉपर्टी झाली? त्यामुळं हे दोन्ही आमदार आहेत, हे दोन्ही आमदार हे ह्या लोकशाहीला धरून नाहीत. दोघांनीही भ्रष्टाचार केलेला आहे. आणि प्रणिती शिंदे यांनी वारंवार बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी यांची गरज नसल्याचं त्यांनी भासवून दिलेलं आहे. आता मध्यंतरी बाळासाहेब आंबेडकरांनी 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु त्याच वेळी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी सरळ प्रेस कॉन्फरन्सच्या समोर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला कुठल्याही वंचित बहुजन आघाडीचा किंवा बाळासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा नको आहे. म्हणजे त्यांचा अर्थ असा आहे की त्यांना भाजप पाहिजे. जर बाळासाहेब आंबेडकरांचा त्यांनी पाठिंबा घेतला असता तर त्यांनी स्वतः निवडून आले असते आणि ते आज खासदार झाले असते. परंतु त्यांनी स्वतः तोंडाने सांगतात की आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांचा किंवा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा नको आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांना भाजप पाहिजे. प्रणिती शिंदे आणि हे भाजपची बी टीम आहेत असा आमचा आरोप आहे. त्यामुळं यांच्याकडे न लक्ष देता येथील सोलापूरची सुज्ञ जनता हा जो काही नवीन तिसरा पर्याय आहे राहुल गायकवाड, जो वंचित बहुजन आघाडीचा कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे, त्याच्या मागं सक्षमपणे आणि ठामपणे उभा राहील. काँग्रेसनंही तेच केलेलं आहे, भाजपनेही तेच केलेलं आहे. मुळात भाजप आणि काँग्रेस ह्या एकाच आईची पोर आहेत. त्यामुळं भाजपनंही तेच केलेलं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान भाजपनंही केलेलं आहे, काँग्रेसनंही केलेलं आहे. दलितांचं नुकसान भाजपनं केलेलं आहे, काँग्रेसनं केलेलं आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं आहे. आज युवक बेरोजगार आहेत. सोलापूरची परिस्थिती पाहता IT सेक्टर नाही सोलापूरमध्ये. सोलापुरातले कितीतरी युवक आज पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये स्थलांतरित होत आहेत. ह्या सोलापूर लोकसभेचं कितीतरी वेळा सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांच्या काळात त्या काही गोष्टी घडलेल्या नाहीत.
त्यानंतर भाजपनं 2 टर्म 3 टर्म या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे. गेले आपण भाजपचे खासदार बघितले स्वामी, तर त्यांचा कार्यकाळ हा अत्यंत झिरो कार्यकाळ राहिलेला आहे. एकही त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काम आणलेलं नाही. त्यामुळं तरी देखील तेच प्रश्न, मागील प्रश्नच पुढे घेऊन ते जनतेसमोर उतरत आहेत. त्यामुळं जनता काय एवढी दूधखोळी राहिलेली नाही, भोळी राहिलेली नाही. त्या जनतेला सगळं माहीत आहे. दोन्ही पक्षांनी ह्या जनतेच्या डोळ्यात तेल डोळ्यात हे करायचं अंधार ही केलेला आहे. त्यामुळं ह्या सोलापूरच्या जनतेला माहीत आहे दोघंही एकाच माळेचे मणी आहेत. एक नागनाथ आहे तर दुसरा सापनाथ आहे. त्यामुळं तिसरा पर्याय हे सोलापूर जनता सक्षमपणे निवडून देईल. एकंदरीत पाहिलं तर प्रकाश आंबेडकर यांनी खरगे यांना पत्र पाठवले की आम्ही 7 जागेवर आपल्याला पाठिंबा देतोय. त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीतले उबाटा गटाचे असतील किंवा राष्ट्रवादी गटाचे जे असतील, त्याने असं केले की अकोल्याची जागा बाळासाहेब उमेदवार उभा राहिले स्वतः, त्या ठिकाणी आपण सर्वांनी तिथं पाठिंबा देऊया, तो उमेदवार द्यायचा नाही. पण तिथे काँग्रेसने उमेदवार जाहीर केला. यातच आपल्याला लक्षात येतं की काँग्रेसची नीतिमत्ता काय आहे, काँग्रेसची भूमिका काय आहे, यात आपण लक्षात येतं. ज्या बाळासाहेबांना संविधान वाचवायचं आहे म्हणून बाळासाहेबांनी 2 पावलं मागं जाऊन काँग्रेसच्या उमेदवाराला 7 उमेदवारांना पाठिंबा द्यायचं जाहीर केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंना बारामतीतून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला. परंतु ज्या बाबासाहेबांनी या भारतात संविधान लिहिलं, जो देश आहे तो ज्या संविधानावर चालतो, त्या संविधानाचे जनक बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचा नातू बाळासाहेब आंबेडकर आहे. आणि त्यांचा नातूचा मतदारसंघ हा पारंपरिक अकोला राहिलेला आहे. आणि असं ही सगळं चित्र या काँग्रेसवाल्यांना माहीत असून देखील काँग्रेसवाल्यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या विरोधात त्या ठिकाणी आज उमेदवार जाहीर केलेला आहे. आजच नाही, प्रत्येक वेळी काँग्रेस त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करतो. आणि ज्या बाबासाहेबांनी संविधान नेलं त्या नातूला, ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर संसद चालते त्या संसदेत जाण्यापासून रोखण्याचं काम हे काँग्रेसवाले करत आहेत. त्यामुळं त्यांची नीतिमत्ता काय आहे, त्यांची अजेंडा काय आहे हे सर्वांच्या लक्षात येतं. ज्या बाळासाहेबांनी संविधान वाचवण्यासाठी 7 जागेवर त्यांनी तडजोड करून त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं, तरी देखील ह्या काँग्रेसवाल्यांनी एक जागा त्यांना सोडू शकता आली नाही, एका जागेवरती पाठिंबा देऊ शकले नाहीत. त्यामुळं यात सरळ आणि स्पष्ट दिसतं की काँग्रेस ही BJPची बी टीम आहे आणि काँग्रेसच BJPला मदत करते. एकंदरीत पाहिलं गेलं तर आता चालूमध्ये सर्वसामान्य असेल, वंचितवर असेल किंवा वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी असेल, यांचं कार्य चालू असताना सोलापूर असेल किंवा पुणे इतर लोकसभा मतदारसंघातील असेल, माड्यामध्ये नवीन चेहरा आहे किंवा वेगवेगळ्या मतदारांमध्ये नवीन चेहरा आहे. एक तरुण उमेदवार म्हणून, तरुण कार्यकर्ता म्हणून या सर्व गोष्टींना बघत असताना अमरावतीच्या एक पिल्लेवार असतील उमेदवार, प्राजक्ता पिल्लेवार, या सर्व गोष्टींकडे बघत असताना जर एक आंबेडकरवादी विचार म्हणून काय वाटतंय, एकंदरीत ह्या जर लोकसभेमध्ये जर वंचित बहुजन आघाडीची सत्ता जर स्थापन झाली तर सर्वसामान्य जर प्रश्न सुटतील का? 100% सुटणार आहेत. जर यासारखे तरुण उमेदवार वंचित बहुजन आघाडीने दिले असतील आणि ज्या काँग्रेसला आणि भाजपला जनता वैतागलेली असेल, तर नक्कीच हा तिसरा पर्याय सक्षमपणे या महाराष्ट्रासमोर उभा आहे. मी सर्व महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील महाराष्ट्रातील जनतेला एक आव्हान करतो की ज्या भाजपला आणि ज्या काँग्रेसला वैतागून तुम्ही भाजपकडे वळला 2014मध्ये आणि आज 10 वर्षानंतर ज्या भाजपला वैतागून तुम्ही परत काँग्रेसकडे वळायची जी बाता करताय हीच अत्यंत चुकीची आहे. कारण की आपण भाजपकडे वळतानाच का वळलो, तर काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे. आपण वेळेवर विधान करताय की काँग्रेस ही BJPची बी टीम आहे. मग तेच सांगतोय, भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे, काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे 2014मध्ये ही सर्व जनता काँग्रेसला वैतागून भाजपकडे आली. आणि आता ह्या 10 वर्षाच्या कार्यकाळात, भाजपच्या कार्यकाळात त्यांची ध्येय धोरणं आपण पाहिली. त्यांना आज वैतागून जर आपण परत जर काँग्रेसकडे जात असेल तर आपण आपल्या पायावर दगड मारून घेतोय.
त्यामुळं वंचित बहुजन आघाडी हा सक्षमपणे तिसरा पर्याय आहे. या महाराष्ट्रात काँग्रेसकडून असं नॅरेटिव्ह सेट होतंय की वंचित बहुजन आघाडी ही बी टीम आहे. खऱ्या अर्थानं ज्यावेळी आपण असं बोलून जे काय वंचितला मतं पडणार आहेत त्या मतांमध्ये तुम्ही विभाजन करताय. आणि काँग्रेस वारंवार वंचित ही भाजपची बी टीम आहे असं जी नेरेटिव्ह सेट करते. त्यामुळं जी वंचितची मतं आहेत, फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जो काय दलित आदिवासी गरीब मराठा आहे, ह्या मतांमध्ये फूट पाडण्याचं काम हे काँग्रेस करते आणि ही नेरेटिव्ह सेट करते की वंचित ही बीजेपीचं बी टीम आहे. त्यामुळं वंचितला जी काही मतं मिळणार आहेत त्यामध्ये फूट पाडून ते फूट पाडण्याचं काम काँग्रेस करते आणि त्यामुळं त्याचा फायदा हा बीजेपीला होतोय. त्यामुळं आमचं स्पष्ट मत आहे की काँग्रेसच भाजपची बी टीम आहे. एकंदरीत आपण महाराष्ट्रामध्ये मुद्दा होता की मराठा आरक्षणाचा ह्या माध्यमातून चालू होती. एकीकडे मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, दोन्ही बाजूनं प्रकाश आंबेडकर यांनी बाजू सांभाळल्या. मी एकंदरीत मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर हे एक होतील अशा महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू होत्या. त्याच्या अनुषंगानं मनोज जरांगे म्हणले की माझा आणि निवडणुकांचा काय संबंध नाही. एकंदरीत जर ही दोन भीमशक्ती जर शिवशक्ती जर एक झाली तर महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र होईल का? 100%. आणि दुसरी गोष्ट, मनोज जरांगे पाटील हे काही राजकीय घराण्यातून आलेले नाहीत. ते स्वतः त्यांच्या संघर्षातून एक एवढं मोठं अस्तित्व त्यांनी तयार केलेलं आहे आणि ते बाळासाहेब आंबेडकरांसोबतच आहेत. कारण की पुणेमध्ये जो मराठा समाजाचा उमेदवार वसंत मोरेसारखा तात्यासारखा एवढा मोठा उमेदवार जर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवत असेल तर याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की काँग्रेसच्या काळामध्ये देखील शरद पवार मुख्यमंत्री राहिलेले आहेत, काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देखील दिला नाही, आरक्षण दिले नाही. भाजपनं देखील त्यांना भूल थापांना बळी पडून त्यांना खोटं आश्वासन दिलं, खोटं आरक्षण दिलं, जे आरक्षण आजपर्यंत हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. ज्यावेळी मनोज जरांगे पाटील मुंबईला गेले त्यावेळी खोटा एक शासन निर्णय किंवा हे काढून त्यांना भूल ही केलेलं आहे, दिशाभूल केली त्यांची, त्यांना माघारी पाठवलं. परत काही दिवसानंतर जरांगे पाटलांच्या लक्षात आले की आपली दिशाभूल झालेली आहे, परत आंदोलन उभं राहिलं. परत ही सगळ्या गोष्टी ही चालूच राहणार आहेत. जोपर्यंत आपण स्वतः सत्तेत येऊन आपण मागण्याच्या भूमिकेत येण्यापेक्षा देण्याच्या भूमिकेत जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. बहुजन आघाडी सत्तेत आले मराठा समाज 100%. आम्ही जर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर मराठा समाजाला देखील आरक्षण मिळणार, ओबीसी समाजाला देखील त्याचा काही जास्त फटका बसणार नाही. कारण की स्वतः बाळासाहेब आंबेडकर हे एक ॲडव्होकेट आहेत, त्यांना चांगलं कायद्याचं ज्ञान आहे. वेळोवेळी जरांगे पाटलांना बाळासाहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे. जरांगे पाटलांनी सुद्धा बाळासाहेबांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांनी दुसऱ्या नेत्यांना वागणूक दिली त्या पद्धतीनं बाळासाहेबांना त्यांनी वागणूक दिलेली नाही. बाळासाहेबांचं सगळं त्यांनी ऐकलेलं आहे. आणि आता देखील जरांगे पाटलांची भूमिका ही ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा, म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या कॅन्डिडेटला निवडून आणा, भाजपला आणि काँग्रेसला पाडा, अशी त्यांची भूमिका आहे. शेवटचा प्रश्न आता की महाराष्ट्रामध्ये आपण पाहिले गेले तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरणी किंवा चालू झालेली आहे. सगळीकडे पाहिले तर प्रचारसभा किंवा तारीखसुद्धा संपत आलेली आहे. त्याच अनुषंगानं मतदारसंघातील लोकांना काय सांगाल? वंचित बहुजन आपण हा तिसरा पर्याय निवडाल, ह्या माध्यमातून काय सामान्य लोकांना कसं? सामान्य लोकांना मी एवढंच सांगू इच्छितो, आज जर आपण शेतकऱ्यांची हालत बघितली, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव नाही. पहिली गोष्ट, शेतकरी आत्महत्या करतोय, दुष्काळाचे तीव्र चटके सहन करतोय. शेतकऱ्यांची ही गोष्ट झाली. आज विद्यार्थ्यांची गोष्ट झाली तर विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाहीत, डोनेशन भरावं लागते त्यांना मोफत. आपल्या वंचित बहुजन आघाडीचं पहिलं हीच आहे की KG to PG मोफत शिक्षण असणार आहे. त्यामुळं आज जे काही डोनेशन भरावं लागतंय, शिक्षण नीट मिळत नाही. ही जी काही राजकीय घराणे आलेले आहेत, राजकीय सत्ता ज्यांनी उपभोगले आहेत, त्यांनी सरकारी शाळा बंद पाडल्या आणि स्वतः शिक्षण सम्राट झाले. सरकारी शाळेत गोरगरिबांची पोरं शिकत होती, त्यांना मोफत शिक्षण मिळत होतं, ते आज सरकारी शाळा कुठंतरी बंद होण्याच्या मार्गावर आहे. हा एक मोठा भीषण प्रश्न आहे. आज RTE सारखी
जी काही योजना होती ती आज बंद केलेली आहे. ज्यामध्ये 25% आरक्षित सीट होत्या, जागा होत्या, ते आज बंद केलेले आहेत. म्हणजे एकंदरीत प्रायव्हेटेशन करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. शिक्षणावर देखील यांनी दडपण आणलेलं आहे. शिक्षणामध्ये देखील प्रायव्हेटेशन करण्याचं काम यांनी केलेलं आहे. मराठी शाळा बंद पाडलेल्या आहेत. आज जर गोरगरिबांचं पोरगं जर एखाद्या प्रायव्हेट शाळेत जर ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर लाख रुपये, 1.5 लाख रुपये अशा फी आहेत. गोरगरिबांच्या पोरांनी कसं कुठनं ॲडमिशन घ्यायचं? मग यांनी शिकावं का न शिकावं, आज हा पहिला प्रश्न आहे. त्यामुळं मी गोरगरीब जनतेला हे सांगतोय की आपण ह्या भाजपचा आणि काँग्रेसचा दोघांचाही काळ बघितलेला आहे. आपण वैतागलेला आहे. आज जर युवकांची परिस्थिती पाहिली तर आपण देखील युवक आहे, मी युवक आहे. आपल्याला युवकांची परिस्थिती काय आहे माहीत आहे. शिक्षण घेऊन आज युवक घरी आहेत. त्यांच्या शिक्षणाला जेवढा खर्च झाला तेवढा खर्च निघण्यापुरतं सुद्धा आज युवक कमवताना दिसत नाही. एवढी बेरोजगारी वाढलेली आहे. त्यामुळं युवकांना, शेतकऱ्यांना, नोकरदारांना, विद्यार्थ्यांना या सगळ्यांचा काहीच फायदा नसलेलं हे काँग्रेस आणि BJP आहे. त्यांनी ते वारंवार त्यांच्या सरकार असताना दाखवून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, आज जर काँग्रेसमध्ये जर आपण काँग्रेसला निवडून दिलं तर ते आज काँग्रेसमध्ये राहतील का नाही याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादीला जर आज आपण निवडून दिलं तर ते आज त्यांचे राष्ट्रवादी आणि ते त्यांच्या एकमेकांबरोबर राहतील का नाही, ते विचारधारेला जपतील का नाही याची आज शाश्वता नाही. आज जर उबाटा गटाला जर आपण निवडून दिलं तर ते सुद्धा आज त्यांच्यासोबत राहतील का नाही हे आपण सांगू शकत नाही. कारण की ते आज निवडून येतील आणि उद्या भाजप बरोबर जातील. कारण की ही जी काय सर्व नेते मंडळी आहेत ती पारंपरिक घराण्यातील, राजकीय घराण्यातील नेते मंडळी आहेत. प्रत्येकांच्या मागं काही ना काही भ्रष्टाचाराचा आरोप आहे. आणि या आरोपामुळं जर एकदा भाजपनं ईडीची फाईल काढली तर ही सगळी नेती आज इथे आहेत, उद्या कुठं जातील सांगता येत नाही. त्यामुळं ही सगळं आपल्याला जर धुवून काढायचं असेल तर आपल्याला, मी सर्व मतदारांना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडी जो काय फ्रेश आणि तरुण असं जो काही पक्ष आहे, ज्या पक्षामध्ये घराणेशाही नाही, ज्या पक्षाच्या नेत्यामध्ये एकाही नेत्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप नाही, आज एवढे वर्ष बाळासाहेब आंबेडकर राजकारणात आहे, एकही मायकालाल त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही. अशा निर्मळ पक्षाच्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं. आणि या जी काय भारताची परिस्थिती आहे, महाराष्ट्राची जी काय दूषित वातावरण आहे, ते दूषित वातावरण, गढूळ वातावरण स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं. खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर महाराष्ट्रामध्ये निवडणूक चालू आहे. त्याच अनुषंगानं एक आंबेडकरी विचारवंत ॲडव्होकेट रोहित एकमल्ले आपल्यासोबत होते. खऱ्या निवडणूक असेल, हे सर्व पाताळी येणारी जनता ह्या लोकसभेमध्ये कोणाला निवडून आणेल, कोणाला पाडेल हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेल. खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्रामधलं आपण चित्र पाहिलं तर एका बाजूला भ्रष्टाचार असेल किंवा आरोप वारंवार होतात की महाविकास आघाडीमधला नेता कधी महायुतीमध्ये जाईल, भाजपमध्ये जाईल, आजसुद्धा चित्र एक निर्माण झाले. या सर्व गोष्टींना पाहता महाराष्ट्रातली जनता कोणाला निवडेल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना कळेल. सारंगे भंडारेसह मी अमर गायकवाड, MH मराठी न्यूज, पंढरपूर.